आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. हो. सालाबाद प्रमाणे आज राहत्या शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 15 ऑगस्ट पुरतच स्वातंत्र्य दिवस हा मर्यादित राहत होता. पण या दिवसाचं महत्त्व किती आहे, या दिवसाला मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी त्याग केला, संघर्ष केला, हा संदेश सगळ्या पिढीपर्यंत पोहोचवावा आणि हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे सगळ्या समाजामध्ये एक वातावरण निर्माण व्हावं, या दृष्टिकोनातून देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींजींनी तिरंगा रॅलीचं आयोजन प्रत्येक भागामध्ये, देशामध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये करण्याचा एक मानस केलेला आहे. ते ग्राह्य धरत यावेळेस इतर वर्षांपेक्षा मोठं नियोजन राहता नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मला आनंद होतो की राहत्यामधलं नियोजन करत असताना जर तुम्ही पाहिलं तर सर्व जातीचे मुलं त्यामध्ये सहभागी झाले, सर्व धर्माच्या मुलं त्यामध्ये सहभागी झाले. आणि हा नुसतं स्वातंत्र्याचा संदेश नाही आहे, हा कुठल्या धर्माचा सण नाही आहे, हा कुठल्या जातीचा सण नाही, हा कुठल्या पक्षाचा सण नाही आहे. एक भारतीय म्हणून सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि जो एकोपा, सामाजिक एकोपा आपण आपल्या या तालुक्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा एक संदेश देखील या यात्रेच्या माध्यमातून मुलांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर मला आनंद आहे की असेच नियोजनं झाले पाहिजेत. प्रत्येक कार्यक्रम आपण जर पाहिला तर जाती आणि धर्माचे वेगळ्या वेगळ्या जयंत्या साजरा होतात, वेगळे वेगळे सण साजरा होतात, पण हा एकमेव त्योहार आहे जो या सगळ्या गोष्टींच्या विरहित साजरा होतो आणि तोच करायचं काम राहता नगरपंचायतीच्या वतीने केलं गेलं. दादा, हर घर तिरंगा आहे, यामागचं नेमकं उद्देश काय? कारण आपण जर बघितलं घरोघरी तिरंगा वाटला जातो, मात्र मुख्यतः तिरंगा संध्याकाळ सायंकाळपर्यंत खाली घेतला जात नाही. आता पहिलं तर लोकांना आपल्या घरामध्ये तिरंगा लावण्यासाठी प्रवृत्त करणे हा याचा पहिला टप्पा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दुर्दैवाने तिरंगाचा अवमान होण्याची जास्त शक्यता असते, कारण की त्याचं महत्त्व, त्याची नियमावली, कधी तो तिरंगा असला पाहिजे, फडकला पाहिजे, ही नियमावली अजून जनसामान्य माणसापर्यंत पोहोचलेली नाही. पण आज आमचा पहिला प्रयत्न हा आहे की प्रत्येक घरामध्ये ती भावना निर्माण व्हावी आणि मग निश्चित पुढच्या काही टप्प्यामध्ये, कालावधीमध्ये तिरंगाचं महत्त्व, त्याचं प्रोटोकॉल, त्याची नियमावली ही समाजापर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ लागेल. तर आमचा प्रयत्न आहे की नुसतं झेंडे वाटून चालणार नाही. तुम्ही जो मुद्दा मांडला तो अतिशय रास्त पण आहे. पण आता जसं आपण झेंडे वाटतो तर झेंड्या वाटणाऱ्यांनी देखील संध्याकाळी ते झेंडे गोळा कसे होतील आणि सन्मानपूर्वक कसे ठेवता येतील याची काळजी घेतली पाहिजे. तो आम्ही प्रयत्न करू. कदाचित यावेळेस आम्ही काही त्याच्यामध्ये आमची कमतरता राहील आणि पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये निश्चित सुधारणा करू. काही दिवसापूर्वी भाजपचे जे आहेत त्रिपाठा यांनी एक वक्तव्य या ठिकाणी केलं होतं की वडिलांचा अधिकार मुलांना कोणी दिला, कारण त्यांना कोणतेही अधिकार नसताना, पद नसताना अधिकाऱ्यांची मिटिंग काय घेतात? मी कोणाचीच म्हणजे एक तर पहिला मुद्दा, मी काही व्हिडिओ पाहिला नाही, म्हणजे ते कोण व्यक्ती मला माहिती नाही. तुम्ही ज्यांचं नाव घेतलं, हा ते प्रधानमंत्री असले, मुख्यमंत्री असले, त्यांचे व्हिडिओ पण पाहू शकतो, पण त्यांचं व्हिडिओ पाहायचं माझं काही कारण नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी कोणालाच मिटिंगला बोलवत नाही. मी या तालुक्याचा नागरिक आहे. मी आज नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांच्या कॅबिनला एक नागरिक म्हणून आलो. आता अधिकारी गोळा झाले किंवा कार्यकर्ते गोळा झाले, आता मी कोणत्या नगरसेवकाला निमंत्रण दिलं नाही, ते स्वतःहूनच येतात. आता लोकांचं प्रेम एक कमवावं लागतं, ते विकत घेतलं जाऊ शकत नाही. आता प्रेमापोटी कोणी येत असेल तर त्यांना मी काही लांब करू शकत नाही. मुद्दा एक. मुद्दा दोन, की राहता आणि शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी एकट्याने प्रचार केला. आपण जर पूर्ण व्हिडिओ काढले आणि आपण देखील पत्रकार म्हणून ते सगळे व्हिडिओ कव्हर केले, सगळी रॅली कव्हर केली, तर जवळपास 80 सभा माझ्या झाल्या. आणि सभा झाल्यानंतर जे शब्द लोकांना दिले गेले, जर लोकांनी माझ्या शब्दावर नगरसेवक निवडून दिले असतील, जर लोकांनी माझ्या शब्दावर, माझ्या विकास कामाच्या आश्वासनावर मतदान टाकलं असेल, तर माझी देखील एक नागरिक म्हणून नैतिक जबाबदारी आहे की ते दिलेले शब्द पूर्ण झाले पाहिजे. मला काम करायला कुठल्याही पदाची आवश्यकता नाही.
मी एक देशाचा नागरिक म्हणून काम सुस्थितीत व्हावं आणि चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी मला कुठल्या पदाची आवश्यकता नाही. मी भारतीय नागरिक आहे, एवढं मी समाधानी. मुद्दा एक. आणि दुसरा मुद्दा, महिला सुरक्षित ठेवण्यासाठी तसंही कोणीही व्यक्ती कोणत्या पदावर असणं बंधनकारक नाही. जर कोणी अन्याय करत असेल तर महिला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, मुली सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या असलेली प्रत्येक ताकद वापरून ते मी करत राहणार. त्यामुळं मला वाटतं की यावर फार भाष्य करणं संयुक्तिक नाही. कोण व्हिडिओ टाकतंय, काय टाकतंय एवढा पाहायला मला वेळ नाही. राहाता तालुका, शिर्डी विधानसभा ही माझी जबाबदारी आहे. आम्ही ती जबाबदारी प्रामाणिकतेने, नैतिकतेने पार पाडत आहोत. आणि प्लस तुम्ही जर त्यांचा उल्लेख केला, जर त्यांनी तसा व्हिडिओ टाकला असेल तर मला त्यांना आठवण करून द्यावी लागेल की ज्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत त्या पक्षाचा मी उपाध्यक्ष आहे. तर त्या पक्षाचा मी प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे. त्यामुळं तुम्ही ज्या पक्षाचे बोर्ड लावतात, ज्या पक्षाची जाहिरात करतात, त्या पक्षाचं सिनियरिटीप्रमाणे, पदाच्या सिनियरिटीप्रमाणे त्याची गरिमा ठेवावी एवढी माझी अपेक्षा आहे. बाकी माझ्याकडून काही अपेक्षा नाही. धन्यवाद. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले, निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.